नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। सो आम्ही चाललोय, काहीतरी सरप्राईज आहे आमच्या आईसाठी, प्री बर्थडे सरप्राईज। आणि आता आम्ही पहिले इथून पनवेलला जाणार आणि आमच्या बाबूचं पण फर्स्ट वॅकेशन आहे, त्याला आम्ही फर्स्ट टाइम फिरायला घेऊन चाललोय। सो बघूया ट्रेनचा प्रवास कसा आहे। तर आम्ही पोहोचले पनवेल स्टेशनला। इथे माझा भाऊ, मम्मी, पप्पा आहेत आणि या आई आहेत। तनुषचं फर्स्ट वॅकेशन आहे आणि शिवांश सुद्धा आहे आमच्यासोबत आणि या शिवांश आजी आहे। आता आपल्याला बघताय ही ट्रेन आपली जी आहे नागरकॉइल एक्सप्रेस, गांधीधाम नागरकॉइल ही पनवेलला आपण पकडली आहे। इकडे आपली फॅमिली बसली आहे सगळी, इथे आई आहे, तनुष आहे, सोनाली आहे। आपली सीट वगैरे कन्फर्म झाली आहे। इथे आम्हाला आता गाडी ते व्यवस्थित आम्हाला सीट्स वगैरे भेटले आहेत, गाडीला काय एवढी गर्दी पण नाही आहे। सो आम्ही मस्त आता एन्जॉय करत जाणार आहोत पुढे रत्नागिरी। आईला अजून माहीत नाही आहे की आपण पुढे जाणार आहोत, त्यासाठी एक वेगळं सरप्राईज आहे। चला मग आता ट्रेन चालू होईल, मी पळतो नाही तर माझी ट्रेन सुटेल। चला भेटूया। आता रात्रीचा तो प्रवास तुम्हाला काही दाखवू शकत नाही कारण झोपणार आहे, कारण सकाळ उद्याचा दिवस फक्त आहे आपल्याला गणपतीपुळ्यात, त्यामुळे एवढं काय आपल्याला आता झोपायचं, आराम करायचा, एनर्जी ठेवायची। इकडे आता आम्ही सेटल होतोय। इथे आम्हाला 2 खाली लोअर बर्थ भेटले, तिथे आई आहे आणि इकडे तनुष जरा सेट होतोय। पहिल्यांदाच ते ट्रेनचा प्रवास आहे, त्यामुळे त्याला थोडं ॲडजस्ट व्हायला टाईम जातो आहे। त्याला थोडं आम्ही रिलॅक्स करतोय। गाडी तशी खाली नाही म्हणता येणार कारण सगळे सीट बाय सीट आहेत। तयारी चालू झाली आहे। आमचं पण सामान वगैरे आम्ही सगळं सेटल केलं आहे, फक्त बाबूला आता सेटल केलं तर आम्ही पण झोपायला रेडी। चला ही मस्ती आता अशी चालू राहणार आहे, आपण भेटूया सकाळी। सो आपण आता पोहोचलोय रत्नागिरी स्टेशनला आणि प्रवास खूप छान झाला। ही मम्मी बघते व्हिडिओमध्ये वाकून। खूप छान झाला प्रवास आणि तनुषला सुद्धा काही त्रास नाही झाला, त्याने सुद्धा छान मस्त झोप काढली, अजिबात त्रास नाही दिलाय त्याने। तर खूप छान प्रवास झाला। 5:30 पावणे 6 झाले आणि आम्ही रिक्षातनं आता चाललोय गणपतीपुळ्याला। आणि म्हणजे इनमीन तुम्ही तसं बघाल तर एस टीने डेपोत द्या, डेपोतनं परत दुसरी एस टी करा, त्यापेक्षा आमच्यासोबत आता फॅमिली आहे, सो एवढा वेळ नाही आहे एवढं सगळं अरेंज करत बसा। सो आम्ही रिक्षाने निघालो आहे। सो वाटेत एक व्ह्यू दिसलाय खूप छान असा, आम्ही आता आरेवारे मार्गे आमचं रिक्षावाला घेऊन जातोय। सो तेच आता तो एक व्ह्यू दिसला तो दाखवण्यासाठी म्हणून मी व्हिडिओ चालू केला परत। हा बघा व्ह्यू, तिथे काय बोटी लागल्या, ते बंदर आहे आणि पूर्ण इथे पावसाळी वातावरण झालं, खूप छान वाटतं एकदम। म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण मुंबईवरून एखाद्या पर्यटनस्थळी येतो, जो रिलॅक्सेशन, जे गोष्ट बघतात आपल्याला जे रिलॅक्सेशन भेटतं ते इथे दिसतंय आणि खूप बरं वाटतंय। चला रिक्षा माझी पुढे थांबली आहे, इथे ही रिक्षा इथे माझी थांबली आहे, मला ओरडती, मी पळतो। मंदिरात जायला आणि आम्ही राहिलो आहे कल्पतरू रेसिडेन्सीमध्ये। तर खूप छान आहे। आम्ही सकाळी 6 वाजता पोहोचलो, त्याच्यामुळे व्हिडिओ शूट नाही करू शकलो, पण आता मंदिरात चाललो आहे। सो पाऊस पण आहे खूप छान। घेतले का सगळे? आमच्या नानी हाय कर, हाय हाय कर। आता आम्ही चाललो मंदिरात। मंदिर खूप जवळ आहे।
त्याने काय कुपन वगैरे नाही ना दिलं? दिलं ना ते दिलं. गणपती बाप्पा. खूप छान झालं होतं. पाऊस पडत होता त्याच्यामुळे. बघू शकता हे गणपतीपुळेचं गणपती बाप्पांचं मंदिर आहे. त्याच्यानंतर त्याच्या समोरच अगदी गणपतीपुळे बीच आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान मस्त असं वातावरण झालेलं, एकदम थंडगार वाटत होतं. त्याच्यानंतर आम्ही गेलो नाश्ता करायला. जवळच खूप छान छान असं छोटे मोठे स्टॉल्स आहेत, दुकानं आहेत. तनुष फर्स्ट टाईम हाताने बिस्किट खात होता, त्याच्यामुळे मी त्याचा हा व्हिडिओ कॅप्चर केला आहे. त्यानंतर बीचवर गेलो आम्ही थोडा वेळ. त्याला पाणी आम्ही फर्स्ट टाईम दाखवलं. त्याला खूप आवडतं पाणी, त्याची रासच नाही आहे. त्याच्यामुळे तो खूप एन्जॉय करत होता, खूप एन्जॉय करत होता. खूप मजा आली. बघा पुढे कधी दर्शन झालेलं आहे आणि आम्ही थोडंसं बीचवरती पण खेळलो, फोटो काढले. आता आम्ही चाललो आहे प्राचीन कोकण बघायला. तर आपण चला बघूया. तर हे आहे प्राचीन कोकण. खूप छान आहे. पाऊस चालू असल्यामुळे व्हिडिओ नाही बनवू शकले मी तिकडे. त्यानंतर आम्ही परत बीचवरती आलो आणि जे सरप्राईज होतं ज्याच्यासाठी आपण आलो आहे गणपतीपुळेला, ते म्हणजे आईंचा बड्डे आहे आमच्या. तर आमचं असं म्हणणं होतं की आपण बीचवरती सेलिब्रेट करूया, म्हणून त्याच्यासाठी आम्ही आता परत रिटर्न बीचवरती आलो आहे आणि आता बड्डे वगैरे सेलिब्रेट करून परत रिटर्न जाऊ. म्हणजे पाऊस असल्यामुळे बड्डेचा सुद्धा व्हिडिओ काढायला पॉसिबल नाही झालं. त्यानंतर आम्ही आवरून सगळं निघालो परतीच्या प्रवासासाठी. निघताना आम्हाला वाटेत दिसलं मत्स्यम रेस्टॉरंट. तिथे खूप सारे सेलिब्रिटीज वगैरे येऊन गेले, तुम्ही बघू शकतात. आणि खूप छान आहे ते रेस्टॉरंट, तुम्ही नक्की विजिट करा कधी जाणार असाल तर. हो, युजली इथे आरसा असतो, पण त्याच्याऐवजी त्यांनी इथे खूप सुंदर अशी फ्रेम दिलेली आहे. ही आहे तिसऱ्या थाळी. मस्त झालं. ही आहे बोंबील थाळी. मोठी बोंबील आहे. मस्त भरपेट असा मच्छीवर ताव मारून आम्ही निघालो परतीच्या प्रवासासाठी. आणि हा प्रवास आमचा होता दिवसाचा. तरी म्हणजे फर्स्ट टाईम इतका लॉंग रूटवरती आम्ही ट्रेननी त्याला घेऊन गेलो होतो. खूप म्हणजे व्यवस्थित राहिला तो आणि खूप छान झाली ही ट्रिप. कधीतरी आपल्या फॅमिलीसोबत वेळ काढून नक्की वर्षातून एकदा तरी ट्रिपला जायलाच हवं आपल्याला. थोडासा ब्रेक तर हवाच ना. त्याच्यामुळे नक्की छोट्या छोट्या अशा ट्रिप्स आम्ही करतच राहणार आहोत. आणि तुम्ही या छान छान व्हिडिओ बघत राहा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.